त्यांच्याकडे ट्रेनिंगची फी द्यायला नव्हते पैसे. ते त्यांचे एक मित्र आणि आमचे जे पार्टिसिपंट बी आहेत, इक्बाल शेख म्हणून, त्यांनी त्यांची फी भरली. 280 रुपये काही फी होती. ती त्यांनी पैसे भरले आणि ते आज वैभव जोशी 8 फॅक्टरीचे मालक आहेत. आणि मित्रांनो, 8 युनिटचे मालक आहेतच, म्हणजे पूर्ण देशभरात त्यांचा झेंडा रोवलेला आहे. अनेक काही काम करतायत. आता तर पुढचे जे काही प्लॅन्स आहे ते त्यांचे खूप अफलातून आहेत. मला खूप आनंद आहे की एका फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर, त्यांच्या घरी पिढीजात काही व्यवसाय नाही, पिढीजात काही माहिती नाही, अशा एका तरुणाने याच्यामध्ये एक उद्योजकता विकास कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन व्यवसायाला सुरुवात केली आणि आज या लेवलला तो व्यवसाय पोहोचवलाय. वैभव, खरंच तुमचे खूप अभिनंदन आणि खूप आभार. तुम्ही या म्हणजे ही वेबिनार, ही सिरीज तुमच्या हस्ते आपण सुरू करतोय. वैभव, मला तुमच्याशी गप्पा मारायच्या आहे. बरेच काही विषय आहेत. तुम्हाला व्हर्च्युअली पाहून खूप आनंद होतोय. तसं ऍक्च्युअली बी आपण बऱ्याच वेळा भेटत असतो. परंतु एक काही आमचे जे एक ज्याला म्हणतो ना डायमंड्स आहेत, त्यापैकी तुम्ही एक डायमंड आहात. मला सांगायला खूप आनंद आहे की आपल्या या 35 वर्षाच्या उद्योजकता विकास प्रवासात 7 जण असे 7 की ज्यांचा टर्नओव्हर 100 कोटीच्या जवळ आहे. 7 जण. आणि 200 लोक असे की ज्यांचा टर्नओव्हर 5 कोटीच्या पुढे गेलाय. फ्रेंड्स, माझ्या मते याच्याहून मोठी अचिव्हमेंट काय असावी? मी तर माझे 60,000 उद्योजकांचा मी उद्योजक आहे. मला कोणी विचारलं तुमची काय उद्योग आहे, म्हटलं लोकांना उद्योगाला म्हणे हा माझा उद्योग आहे. आणि मी आज 60 एवढे टाटा बिर्ला अंबानीचे नसतील एवढे उद्योग माझे 60,000 उद्योग आहेत, नाही का? हे सगळे जे उद्योजक आहेत. मित्रांनो, एक खूप प्राऊड फिलिंग असतं जेव्हा आपला एखादा धडपडा विद्यार्थी असे मोठ्या प्रमाणात जेव्हा काम करतो, मन भरून येतं. असं वाटतं की चला आपल्या जीवनाचं काहीतरी चीज झालंय. तर जास्त वेळ न दवडता मी वैभवला आपण जरा त्यांना ऐकूया. वैभव, आपण 1989 मध्ये मला आठवतं की तुम्ही 88-89 मध्ये नांदगावला जो कार्यक्रम केला, तेव्हा तुम्ही नांदगावला राहत होता. तुमचे वडील माझ्या मते गिरणा कॉलनीमध्ये कामाला होते आणि म्हणजे तुम्हाला तिथून यायला बी माझ्या मते सायकल सुद्धा नव्हती. आणि तुमच्या मित्राने इक्बाल शेखनी तुमचे पैसे भरले त्या कार्यक्रमाचे आणि तुम्ही त्या कार्यक्रमात आला. आणि आताचा जो वैभव आहे, खरंच वैभव खूप मोठं झालेलं आहे. तर मला तुमचा जो कार्यक्रमातला जो अनुभव आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही व्यवसायाला कशी पद्धतीने सुरुवात केली, लोकांचा हा भ्रम दूर झाला पाहिजे की पैशावाल्यालाच व्यवसाय करता येतो, बॅकग्राऊंड असलेल्यालाच व्यवसाय करता येतो, किंवा काही घरचं काही असेल, जाग जमीन जुमला असेल त्यालाच व्यवसाय करता येतो, उद्योजकतेचं बॅकग्राऊंड असेल तरच करता येतो, उद्योजकाच्या घरीच जन्मावा लागतो. हे सगळे आता जोशी हे नाव काही उद्योगातलं नाव नाही आणि तुम्ही ते करता. तर तुमच्या या मुलाखतीने माझ्या मते सगळ्यांना मोठी प्रेरणा मिळू शकेल आणि एक सगळ्यांचे संभ्रम दूर व्हायला पाहिजे, जो प्रयत्न गेल्या 35 वर्षापासून आम्ही करतोय. ते एकंदरीत तुम्ही त्या कार्यक्रमात कसे दाखल झाला आणि त्या कार्यक्रमाचा तुम्हाला काय फायदा झाला आणि तुम्ही व्यवसायाला कशी सुरुवात केली, या 3 गोष्टीबद्दल जरा तुम्ही सांगितलं तर बरोबर. चालेल. सर्वप्रथम सगळ्या उद्योजक मित्रांना नमस्कार. आणि माझे व्यावहारिक जे गुरु आहेत, ज्यांनी माझ्या कानामध्ये उद्योगाचा मंत्र फुंकला, असे माझे चांडक सर, त्यांनाही माझा नमस्कार. सर, खूप छान वाटते तुमच्याशी बोलून, तुम्हाला बघून. वेळोवेळी आपण भेटतोच आणि मध्ये मध्ये चर्चा पण होत असते आणि काय प्रोग्रेस आहे मी तुम्हाला अतिशय उत्सुकतेने सांगत असतो. तर मला या बाबतीत सांगावंसं वाटतं की आम्ही जेव्हा नांदगावला राहत होतो, मी 88 सालचा सरांचं 4थ्या EDPचा मी पार्टिसिपेट. त्यावेळेस साधारणतः 150 विद्यार्थ्यांनी अप्लाय केला होता आणि फक्त मनामध्ये एक इच्छा होती की आपण उद्योग करूया. याच्या मागचं बेसिक कारण असं होतं की वडील माझे इरिगेशन डिपार्टमेंटला होते आणि रोज मी आई वडिलांची चर्चा ऐकायचो की एवढी सॅलरी आली आहे, याच्यात आपल्याला सगळं भागवायचं आहे, तर कसं करायचं. तर मी त्यावेळेस असं, आणि माझे चांगल्या समाजातले मारवाडी किंवा इतर समाजातले जे व्यावसायिक समाज होते त्यांच्याशी मैत्री होती, त्यांचे मी उद्योग बघायचो.
तर त्यावेळेस असं वाटायचं की नाही आपण व्यवसाय करू, पण व्यवसाय करू याच्या नंतरच काहीच माहित नव्हतं, की व्यवसाय करायचा एवढंच माहित होतं. आणि योगायोगाने सरांनी नेटिव्ह प्लेस म्हणा, आपल्या गावासाठी काहीतरी करायचं म्हणून म्हणा, किंवा सरांनी पहिला ईडीपी प्रोग्राम, चौथा ईडीपी प्रोग्राम आपला नांदगावला घेतला दुष्काळग्रस्त किंवा दुर्गम भागासाठी, आणि त्याच्यात आम्ही अप्लाय केला आणि योगायोगाने सिलेक्शन झालं. आणि सरांनी जसं सांगितलं की खरोखर त्यावेळेस 280 रुपये नव्हते. आमच्या इक्बाल शेखच्या वडिलांनी ते टीसी होते, त्यांनी भरले, मी नंतर मग त्यांचे दिले. परंतु त्यावेळेस त्यांनी मला सपोर्ट केला आणि मी त्या एडीपीला जॉईन झालो. सांगायचं विशेष म्हणजे काय की उद्योग हा एकच शब्द माहीत होता. आणि जेव्हा त्या ईडीपी मध्ये प्रवेश केला त्यावेळेस अतिशय 3 महिन्याचा पिरियड आम्ही पूर्ण सहलयुक्त नॉलेज अशा पद्धतीचा तो एक जर्नी होता. सगळ्या वयातले विद्यार्थी होते, मी सगळ्यात ज्युनियर होतो, सगळ्यात यंगेस्ट मी होतो आणि बाकीचे अगदी अप टू 40 एज पर्यंत होते. तर त्यावेळेस आम्हाला कळालं की उद्योग नुसता उद्योग नसतो, याच्यामध्ये मॅन, मशीन, मटेरियल, फायनान्स आणि कॉन्फिडन्स या सगळ्या गोष्टी तिथे पाहिजे तरच बिझनेस होऊ शकतो. आणि त्या सगळ्या गोष्टी सरांनी आम्हाला तिथे 3 महिने शिकवल्या रोज. आणि तेव्हा कळालं की आपल्याला उद्योग करायचा. आणि त्याच वेळेस हे फिक्स झालं की जीवनामध्ये डायलेमा थोडासा होता की आपल्याला सर्व्हिस करायची की उद्योग करायचा, सर्व्हिस करायची की उद्योग करायचा. आणि त्यावेळेस फिक्स झालं की नाही आपल्याला उद्योगच करायचा. आणि नंतर मग माझा तो उद्योगाचा खऱ्या अर्थाने प्रवास सुरू झाला. त्यानंतर आम्ही एक डिसिजन घेतलं की तालुका प्लेसला राहून, जसं आपण म्हणतो की शहर माणसाला पळायला लावतं, तर तालुका प्लेसला राहून आपण तेवढा बिझनेस किंवा ग्रोथ म्हणा त्या पद्धतीची करू नाही शकणार. म्हणून मग मी आग्रह धरला आई वडिलांना की आपण नाशिककडे, पुण्याकडे, औरंगाबादकडे किंवा जळगावकडे तुम्हाला जिकडे ट्रान्सफर मिळेल तिकडे तुम्ही ट्रान्सफर घ्या जिल्ह्यामध्ये, आणि तिथे जाऊ. नंतर तुमची ट्रान्सफर झाली तर आम्ही घरी राहू, म्हणजे त्या प्लेसला राहू आणि तुम्ही पाहिजे तिकडे जाऊन मग परत या. योगायोगाने, नशिबाने म्हणा, नाशिकला ट्रान्सफर झाली. 89 साली मी नाशिकला आलो आणि माझी व्यवसायाची सुरुवात झाली. मित्रांनो, मला या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतं की उद्योगाला कुठल्याही प्रकारचं भांडवल लागत नाही, ह्या मताशी मी ठाम आहे. माझ्या बाबतीमध्ये माझं एक सॅम्पल आहे. माझं पूर्ण तुम्ही हिस्ट्री घेऊ शकता. माझ्याकडे कुठलाही रुपया नसताना मी व्यवसाय चालू केला. मी काय केलं की माझ्याकडे काय अवेलेबल आहे त्याच्यावर मी कॉन्सन्ट्रेट केलं आणि मला त्याच्यातून कसं साधता येईल. माझा उद्योगाचा जो प्रवास आहे, मला माहिती आहे मला लिमिटेशन्स होते की मी माझ्याकडे आज कॅपिटल नाहीये. पण मग मी काय केलं पाहिजे. मी इथे आल्यानंतर सगळ्यात पहिले नोकरी जॉईन केली, कारण वडिलांची इच्छा होती की तू सिव्हिल मध्ये काहीतरी कर. आणि मला आज पण माझं सिव्हिल पॅशन आहे, मला सिव्हिल आवडतं. योगायोगाने मी आता इंडस्ट्रीत आहे ती गोष्ट निराळी. कधीतरी मी पुन्हा सिव्हिल मध्ये परत काहीतरी करायची एक इच्छा आहे, ते मी करेलच, ते एक माझं टार्गेट आहे. पण आज मी तिला काय झालं की वडिलांनी सांगितलं की सिव्हिल कर. मग आम्ही रजिस्ट्रेशन केलं, गव्हर्नमेंट रजिस्ट्रेशन केलं. पण नाशिकमध्ये राहून गव्हर्नमेंटची कामं ज्या लेवलला मी होतो त्या लेवलला मिळणं शक्य नव्हतं. त्यामुळे मग मी प्रायव्हेट बिल्डरकडे नोकरी चालू केली आणि 3 वर्ष मी नोकरी केली. 3 वर्षाच्या नोकरीमध्ये मी जे काही शिकलो ते माझ्या आयुष्यभर आता कामात येते, कंटिन्युअस कामात येते. याचं कारण असं होतं की माझा स्वभाव थोडासा हेकडी होता. म्हणजे मी एखादी गोष्ट जर ठरवली तर ती तशीच होईल ह्याच्यावर जास्त प्रयत्न करायचो. कारण ह्याच्यामध्ये एक मराठी माणसाचा गुण आहे. मराठी माणूस एखादी गोष्ट जर म्हटला की यस मी हे करणार, तर तो ते करतच राहतो. त्याला शब्दाची फार मोठी किंमत असते. मराठी माणसाचं ते एक बाण आहे. तर मी एका बिल्डर, माझे जे साहेब होते, जे ओनर होते, त्यांच्याकडे मी काम करायचो. आणि त्यांनी मला काही सांगितलं की मला असं वाटायचं मला जास्त कळतं आणि यांना कळत नाही, कारण मी ऑलरेडी ऑन साईट असतो. त्यांनी मला खूप प्रयत्न केला समजायचा, पण मी समजेना. एक दिवस त्यांनी मला सांगितलं की असं करूया, आपण दोघं वेगळे होऊन जाऊ, तू तुझा जॉब बघ, दुसरा जॉब बघ आणि मी फक्त. पण माझं एक म्हणणं आहे, मी जे तुला ऑब्झर्व केलेलं आहे मागच्या 6 महिने 8 महिन्यामध्ये, की तू एखादी गोष्ट जर ठरवली तर ती परफेक्ट करतो. 1 महिनाभर माझा ऐक आणि मग जॉब आपण तुझा सोडायचा की मी तुला ठेवायचं नाही, हे ठरवूया.
नंतर मी त्यांना म्हटलं ठीक आहे, चला तुम्ही जे म्हणताय ते आपण ऐकूया. आणि मग त्यांनी मला सांगितलं की तू फक्त 1 महिना हो म्हण, हो हा शब्द म्हण, येस. ते मला, मी ते त्यांना ऍग्री केलं. आणि ते साईटवर यायचे, ते मला सांगायचे की वैभव तू हे कर, आणि मी येस म्हणायचो आणि ते होऊन जायचं. असं करत करत महिना गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की नाही, यांचा एक्सपिरियन्स आणि माझ्या एक्सपिरियन्स मध्ये फार फरक आहे, आणि मी जर येस म्हणत राहिलो तर खूप काही गोष्टी होऊ शकतात. म्हणूनच माझा जो येस म्हणण्याचा जो काही त्या माणसाने माझ्या मनामध्ये रुजवला, त्यामुळे मी डायव्हर्सिफाईड फील्डमध्ये आलो. की कोणी मला एखादी गोष्ट म्हटली की तू हे करू शकतो का, मी त्यांना येस म्हणतो. आणि एकदा येस म्हटलं की त्याच्या मागं लागतो, कारण शब्दात अडकलो. आणि तो शब्दात अडकलेला असल्यामुळे तो पूर्ण करायचा या उद्देशाने मी त्याच्या मागं लागतो. आणि ती गोष्ट ईश्वर कृपेने आणि सचोटी, प्रामाणिकपणा आणि कंटिन्यूस काम करण्याची जिद्द याच्यावरती ते चालू होत. तर हा प्रवास जेव्हा मी सिव्हिल कडून इंडस्ट्रीमध्ये आलो, तर याचा एक योगायोग झाला. योगायोग म्हणजे काय की मला एकदा कळालं की मी सिव्हिल मध्ये पण फुलफ्लेज मोठी कामं नाही करू शकत, मला फायनान्शियल अडचणी येत आहे. तर मग मला काय सूट होईल, मग मी काय करायचो, एखादं छोटस त्याच्यातलं काम बघायचो की टायलिंगचं काम करू का, थोडस 1 ब्रास 2 ब्रास करू का, किंवा प्लास्टरिंग करू का, किंवा पेंटिंग करू का, किंवा प्लंबिंग करू का. असे छोटे 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 कामं मग मला मिळत गेले बऱ्यापैकी. मग मला नाशिक रोडला एक चर्चचं काम मिळालं, कारण नाशिक रोडला जे सेंट झेवियर स्कूल आहे, त्या स्कूलला दरवर्षी येशू ख्रिस्ताची यात्रा भरते. तर ते यात्रेचं आधी 1 महिनाभर रिन्युएशनचं काम असतं. तर ते काम छोटस मला लेबर रेटने मिळालं. ते मिळाल्यानंतर त्यांनी माझं इंट्रोडक्शन किलबिल स्कूलला करून दिलं, रचना स्कूलला करून दिलं. आणि या 2-3 स्कूल मला मोठ्या स्केलला मिळाल्या. मग त्याचे आम्ही टायलिंग तुटलेला रिपेअर करायचं, बेंच तुटलेलं रिपेअर करायचं, पेंटिंग करायचं, असे छोटे 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 कामं करायचे. आणि त्याच्यात माझी एक छान टीम तयार झाली, एक 15-20 लोकांची. आणि मग मला 10,000, 5,000, 15,000, 20,000 अशी छोटी 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 कामं मिळत गेली. योगायोगाने माझ्या ह्या शिक्षणाचा, म्हणजे एक डोक्यात होतं की आपण इंडस्ट्री करायची आहे, आपल्याला इंडस्ट्रीत जायचं आहे. आणि अशाच डिस्कशन मधून मित्रांच्या एक अपॉर्च्युनिटी आली, आणि आम्हाला MRF जी टायरची कंपनी आहे त्याची फ्रँचाईज मिळण्याची शक्यता आम्हाला दिसायला लागली. ते लोक पेंट्स मध्ये आले होते, MRF पेंट्स म्हणून, आणि त्याची फ्रँचाईज आमचे एक मित्र आहे AS रविकुमार, ते आता नाहीये, पण त्यांनी ती फ्रँचाईज आम्हाला मिळवून दिली. आणि नाशिकचं आमचं काम सुरू झालं. पण त्यावेळेस आमच्याकडे फायनान्स अजिबातच नव्हता, मशिनरी घ्यायला पैसे नव्हते, जागा घ्यायला पैसे नव्हते, काहीच नव्हतं. मग काय करायचं. मग आम्ही MSFC ला अप्लाय केला. MSFC ने आम्हाला 15 लाख रुपये मंजूर पण केले. 2% आम्ही चार्टर्ड अकाउंटंटची फी पण दिली, जी काही 30,000 रुपये होती ती. पण कोलॅटरवर गाडी अडून गेली, कारण कोलॅटर द्यायला काहीच नव्हतं, स्वतःचं घरही नव्हतं किंवा काहीच नव्हतं, त्या व्हॅल्यूचं तर मुळीच नव्हतं. मग ते प्रकरण तसंच थांबलं. मग मित्रांशी सल्ला केला, आणि त्यात असं लक्षात आलं की आपण एक छोटस कॉम्प्रेसर घेऊया आणि एक छोटीशी जागा भाड्याने घेऊ, आणि त्याच्यावर आपला व्यवसाय हा पेंटिंगचा चालू करू. आणि आम्ही एक नागरी इंडस्ट्री नावाची अंबडमध्ये एक कंपनी आहे, तिथे आम्ही पहिलं नारळ फोडलं 96 साली, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी. आणि तिथून माझा इंडस्ट्रीचा प्रवास सुरू झाला. सतत 4 वर्ष त्या जागा ओनरला मी भाडं देत होतो, लाईट बिल भरत होतो, माणसाला पगार देत होतो, आणि कुठेही कामाचा पत्ता दिसत नव्हता. 4 वर्ष मी अविरत दिल्यानंतर घरच्यांचं पण म्हणणं पडलं की तुम्ही आता हा अट्ट सोडा, आणि आपण एखादी नोकरी जॉईन करू, किंवा आणखीन काहीतरी करू, किंवा तुम्ही जे सिव्हिलचे छोटे मोठे काम करताय तिथून 2 पैसे जनरेट जे काय होत आहे ते इकडे पे करताय, हे बंद करा आणि हे तरी चालू ठेवूया. आणि नशिबाने, म्हणजे जसं म्हणतात सर म्हणाले की ब्रेक, नशिबाने त्यावेळेस आम्हाला सॅमसोनाइटचं एक काम मिळालं. आणि त्या सॅमसोनाइटच्या एका कामाने आम्हाला पुढच्या 6 महिन्याची भ्रांत संपली आमची, की याचं रेंट कसं देणार, याचं लाईट बिल कसं देणार. आणि तो विषय तिथे थांबला. आणि मग मला कुठेतरी आशेचा किरण दिसायला लागला. त्यानंतर साधारणतः 2000च्या सुमारास आम्हाला महिंद्राचं वेंडर कोड मिळाला, आणि महिंद्राने आम्हाला पहिलं आर्माडा ग्रँटचं काम दिलं. आर्माडा ग्रँट 3 महिने चालली. त्या उत्साहाच्या भरात आम्ही
छोटस लोन घेऊन टाकलं. आणि त्यावेळेस रेसिजनचा पिरियड होता, भयानक परिस्थिती होती. महिंद्राने सांगितलं की आम्ही इनहाऊस पार्ट करून घेतो, बाहेर देत होतो, पण आमच्याच लोकांना काम नाही तर आम्ही मध्ये घेतो. आणि एक दिवस ऑल ऑफ सडन 1 एप्रिलच्या दिवशी सगळं काम बंद झालं आणि आम्हाला वाटलं आज येईल उद्या येईल, पण तसं काही घडलंच नाही. लोन अंगावर येऊन पडलं, भाडं चालू होतं, त्याच्यातून परत 1-1.5 वर्ष गेलं. आणि ते सगळं झाल्यानंतर एक दिवस महिंद्राने बोलेरो अनाऊन्स केली. बोलेरोचा पहिला पार्ट आम्हाला मिळाला, बोलेरोचा फ्रंट फेशिया, फ्रंट ग्रिल त्याला म्हणतो. आणि तिथून आमची गोडदोड खऱ्या अर्थाने सुरू झाली. मग नंतर आम्ही म्हणजे जसं आपण म्हणतात ना किंवा कस्टमर हा खूप इम्पॉर्टंट आहे बिझनेसमध्ये, की आपला कस्टमर कोण असला पाहिजे, त्याचं अनालिसिस तुम्हाला करता आलं पाहिजे, त्याला तुम्हाला जज करता आलं पाहिजे. नाही तर आपल्याला कामाच्या उत्साहात आपण कोणाला तरी भेटतो आणि मला काम मिळणार आहे म्हणून काम घेतो, पण तो त्याचं रेप्युटेशन, त्याची पेमेंट करण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टींचा थोडासा विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. नशिबाने भगवतीच्या कृपेने आम्हाला महिंद्रा सारखी कंपनी मिळाली आणि दे आर पे मास्टर, म्हणजे त्यांच्या सारखं इथिकल कामच कोणी करत नाही. आणि त्यांचं रुटीन जेव्हा आमचं सुरू झालं, अतिशय छोट्या अमाऊंटला सुरू झालं होतं. म्हणजे अशी परिस्थिती होती की मी एक पीस करायचो, त्यावेळेस आमच्याकडे माणसंच नव्हते. एक पीस पेंट करायचा, तो आपल्या स्कूटरवर घ्यायचा, तो जायचा महिंद्रात, तो द्यायचा, गाडीवर लावायचा. अशा 2 गाड्या, 3 गाड्या, 5 गाड्या अशा पद्धतीच्या ग्रॅज्युअली आम्ही गाड्या करत गेलो. त्याचं फ्रंट बंपर, त्याचं रिअर बंपर हे आम्हाला मिळालं. जवळजवळ 6 ते 7 महिने आम्ही विदाऊट मॅनपॉवरच काम करत होतो. म्हणजे एक लेवल अशी होती की मला माझी मुलगी पहिली जेव्हा झाली, तिला माझ्या मिसेसला एव्हरी 3rd डे नंतर घेऊन यावं लागायचं कंपनीमध्ये, की तिला विसर नको पडायला की हा आपला वडील आहे. तर अशा परिस्थितीमध्ये म्हणजे प्रत्येक सूर्य आम्ही त्यावेळेस उगवलेला तिथेच बघायचो आणि मावळलेला तिथेच बघायचो. अशा पद्धतीने आम्ही ते काम केलं आणि ते ग्रॅज्युअली वाढत वाढत गेलं. आता मल्टिपल आपण जर म्हटलं की बुवा एक युनिटच्या ऐवजी आणखीन युनिट्स कसे झाले, तर प्रत्येक वेळेस हा विचार केला की आपण बाहेर काय काय देतोय, काम करत असताना बाहेर आपलं काय काय जातंय. तर माझ्या लक्षात आलं की आपण पेंटिंग करतोय पण मोल्डेड कॉम्पोनंट करतोय, प्लास्टिक इंजेक्शन मोल्डेड कॉम्पोनंट करतोय. मग आम्ही नंतर म्हणजे जवळजवळ 2007 ला ऑनवर्ड आम्ही इंजेक्शन मोल्डिंगचा प्लांट चालू केला. छोटी एक मशीन घेतली, मग ग्रॅज्युअली 2-3 असं करत करत वाढवत गेलो. हे दोन्ही करत असताना असं लक्षात आलं की प्रॉडक्ट खूप छान तयार होतंय, पण पॅकेजिंग नीट होत नाही, म्हणून पार्ट रिजेक्ट होण्याची शक्यता खूप जास्त आहे. म्हणून आम्ही पॅकेजिंगवर अभ्यास करणं चालू केलं. आणि एक दिवस असं लक्षात आलं की आपण खूप सारं मटेरियल बाहेरून पॅकेजिंगचं घेतोय, तर का नाही आपण स्वतः पॅकेजिंग युनिट चालू करायला पाहिजे. आणि मग आम्ही एक छोटस पॅकेजिंगचं युनिट चालू केलं, इंडस्ट्रीयल पॅकेजिंगचं. आमचं ते 3रं युनिट होतं. म्हणजे पहिलं आम्ही कोटिंग आणि पेंटिंग मध्ये करिअर चालू केलं, इंजेक्शन मोल्डिंग हे 2nd होतं, 3rd आम्ही पॅकेजिंगचं युनिट चालू केलं. आणि पॅकेजिंगचं काम आमचं 4 ते 5 दिवसात होऊन जायचं. आणि मग लक्षात आलं की आपल्याकडे तर ॲम्पल टाइम आहे, 8 दिवसात आपलं काम संपून जातं. मग आम्ही त्याचं छोटंसं मार्केटिंग चालू केलं. आणि मग नंतर असं झालं की आता पॅकेजिंगचं आमच्यासाठी काम 1-2 दिवस करतो आणि खूप साऱ्या ओई कंपनीचं कस्टमर्सचं आम्ही आता बऱ्यापैकी काम करतो. त्याचं 1 युनिटचं आमचं 2 युनिट झाले. आम्ही पुण्यामध्ये पण इंडस्ट्रीयल पॅकेजिंग करतो, नाशिकमध्ये पण करतो, दोन्हीकडे युनिट आहेत ते. आणि मोठ्या स्केलला आहेत 2 युनिट, 20,000 स्क्वेअर फुटाच्या 2 प्लांट आहेत आमचे, त्याच्यात आम्ही इंडस्ट्रीयल पॅकेजिंग करतो. असंच करताना आमच्या असं लक्षात आलं की ह्याच्यातून स्क्रॅपचं जनरेशन खूप होतंय. आणि जेव्हा हे स्क्रॅपचं जनरेशन होतं ते आम्हाला कमी रेटला, म्हणजे 125 रुपयाला घेतलेलं जे मटेरियल आहे ते 25 रुपये किलोनी विकायला लागतंय. मग याचं काय करायचं, तर ह्याला निदान 125 रुपयाला तरी कन्वर्ट करू. म्हणून आम्हाला असं एका मित्रांनी सुचवलं की तुम्ही इरिगेशनचं हे जर प्रॉडक्ट या स्क्रॅप मटेरियल मध्ये बनवलं तर तुमचे परत 125 रुपये उभे राहतील. आणि आम्ही पहिला मोल्ड बनवला.
पहिला मोड इरिगेशनचा बनवला आम्ही, तो मार्केटमध्ये द्यायला सुरुवात केली. लोकांनी सांगितलं आम्हाला हे पण पाहिजे, बनवलं, ते पण पाहिजे, बनवलं. असं करता करता आमचं इरिगेशनचं 4थं युनिट उभं राहिलं आणि त्यात आमचे 80 प्रोडक्ट तयार झाले. आणि ग्रॅज्युअली असं झालं की स्क्रॅप मटेरियल बाजूला राहिलं, कारण स्क्रॅप तेवढं जेवढं आम्ही सेल करत होतो त्या मानाने स्क्रॅप पुरतच नव्हतं. आणि मग ते फ्रेश मटेरियल घेऊन नव्याने आम्ही एक ऑल टुगेदर नवीनच प्लांट उभा केला आणि आमचं इरिगेशन युनिट फुल फ्लेश सुरू झालं. त्याच्यामध्ये आमचे नॉर्थ महाराष्ट्रामध्ये 60 डीलर आहेत, 7 लोकांची सेल्सची टीम आहे आणि एक स्वतंत्र प्लांट आहे. आणि तो आम्ही एकदम इंडिजिनस केलेला आहे, म्हणजे सोलर प्लांट वगैरे आम्ही आमचंच लावून घेतलंय, म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना जी प्राइस पाहिजे, कारण आज सगळा प्राइस वॉर आहे, तर शेतकऱ्यांना जी प्राइस पाहिजे ती प्राइस आपण कशी अचीव करू, त्यासाठी आम्ही इलेक्ट्रिकल कुठे कन्झम्पशन मध्ये किंवा युनिट्स मध्ये काही सेव्हिंग करू शकतो का, कॉस्ट कशी कमी करता येईल याच्यावर काम केलं. आणि आम्ही एक स्लोगन तयार केलं की शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात. कारण आमचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे डायरेक्ट शेतकरीने अप्रोच करावे, म्हणजे आम्ही त्याला बऱ्यापैकी जे मधली स्ट्रीम आहे त्याचं काढून, आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये त्यासाठी डीलर नेटवर्क ठेवलं नाही. नाशिकसाठी आम्ही ओपन ठेवलं की जो पण शेतकरी आमच्याकडे डायरेक्ट येतो त्याला आम्ही त्या रेटला ते मटेरियल देऊन टाकतो. असं आमचं 4थं युनिट नाशिकमध्ये चालू झालं. हे करत असताना एक अपॉर्च्युनिटी आम्हाला डोळ्याला दिसत होती, कारण मी कोटिंग इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे मी जसं प्लास्टिक स्ट्रीम घेऊन चाललो होतो, म्हणजे प्लास्टिक पेंटिंग हे माझं स्पेशलाइज काम आहे, हे माझं कोर काम आहे. माझे 4 पेंट शॉप आहे आणि ते 4ही पेंट शॉप असे आहेत की कन्व्हेराइज, प्रेशराइज आणि रोबोटिक्स. आमच्याकडे रोबो पण आहे सर. आम्ही रोबोनी पेंटिंग करतो, कारण आज जर तुम्ही बघितलं महिंद्राची जी S201 गाडी आहे, ज्याला आपण XUV 300 म्हणतो, त्याचे कम्प्लीट मागची टेलगेट असेंब्ली जी आहे ती आपलीच आहे. आतमधलं इन्स्ट्रुमेंट पॅनल जे आहे त्याचं, डोअर पॅडचं, ते सगळं, त्याचे 16 पार्ट आम्ही त्या व्हेकलचे करतो. म्हणजे स्कॉर्पिओ, बोलेरो, झायलो या सगळ्याच मॉडेलला पार्ट आहे. पण मेजर आत्ता ही करंट जी गाडी आहे, जी अतिशय सुंदर मार्केटमध्ये तिचा रिस्पॉन्स आहे, चालते आहे, त्या गाडीचे 16 पार्ट आम्ही देतो आहोत. तर त्यासाठी आम्ही कम्प्लीट रोबोटिक प्लांट उभा केलेला आहे. आणि तो प्लांट म्हणजे एक युनिक आहे, म्हणजे कोणी आलं तर नुसता बघितलं तरी त्याला काय असेल याचं इन आउट कळून जातं. अशा पद्धतीचा प्लांट आम्ही नाशिकमध्ये उभा केलेला आहे. तर अशा पद्धतीचं आमचं 5वं युनिट तयार झालं. आणि मी जसं सांगत होतो की कोटिंग क्षेत्रामध्ये जसं मी प्लास्टिक स्ट्रीम घेऊन चाललो होतो, तशी माझ्याकडे शीट मेटल स्ट्रीम पेंटिंग होती, की मला शीट मेटल मध्ये पेंटिंग करायचं राहिलंय. जसं पावडर कोटिंग आहे, लिक्विड पेंटिंग आहे, तसं आम्ही सीईडी कोटिंगचा आता कम्प्लीट प्लांट लावलेला आहे, जो आमचा PLC कंट्रोल आहे, कम्प्लीट ट्रान्सपोर्टरवर आहे. मटेरियल एकदा लावलं की ते 14 टँक्स ओन असं कम्प्लीट करून तो तुम्हाला पार्ट हातामध्ये देऊन टाकतो. असा आम्ही आता मागच्या अक्षय तृतीयेला, मागच्या जून महिन्यामध्ये, मागच्या वर्षीच्या, आम्ही तो एक प्लांट आमचा उभा केला. त्यानंतर एक कर्मधर्म सहयोगाने म्हणा किंवा महिंद्राच्या कृपेने आम्हाला महिंद्राचे स्पेअर्स हँडल करायचं एक चान्स मिळाला, ज्याच्यामध्ये जसं नाशिकमध्ये ज्या काही व्हेकल्स बनतात त्याचे सगळे स्पेअर्स आम्ही हँडल करतो. त्याचं लॉजिस्टिक ते करतात, पण आम्ही सिक्वेन्सिंग करतो, त्याचे छोटे मोठे ऑपरेशन्स करतो. तसं पुण्यामध्ये पण आमचा एक प्लांट आहे की जो पुण्यामध्ये जे काही व्हेकल बनतात त्याच्या सगळ्या स्पेअर्स हँडलिंग आम्ही करतो. म्हणजे जर डोअर आले तर त्याचे इंटरनल पॅड्स लावणे आहे, सीलर ऑपरेशन्स आहे, त्याचे डोअर हिंजेस आहे, त्याचं एक विशिष्ट पॅकेजिंग आहे स्पेअर्सचं, ते आम्ही एक युनिट पुण्यामध्ये चालू केलेलं आहे. असं आमचं पुण्यामध्ये एक दुसरं ऑपरेशन पण चालू आहे. अशा पद्धतीचा आमचा हा जो प्रवास आहे, ग्रॅज्युअली असं करत करत 8 प्लांट पर्यंत आम्ही पोहोचलो आहे सर. आणि याच्यात तुमचं आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन मिळत आलेलं आहे. अशा पद्धतीचा हा सगळा प्रवास आहे सर. आवाज सर, आवाज येत नाही. येस, एक मिनिट मी हा सर, येस कंटिन्यू सर. चांडक सर. हा नाही, मला जे माहिती आहे वैभव, तुम्ही तर कॉमर्स ग्रॅज्युएट आहात, बीकॉम आहात, बरोबर आहे ना? आणि तुम्ही आता अगदी रोबोटिक्स सारख्या हायटेक टेक्नॉलॉजी वापरतात
आणि सगळं जे काही म्हणजे तुम्हाला काही करायचं म्हणजे मला जे माहिती आहे तुमच्याबद्दल, तुम्ही यू स्टार्टेड विथ टाईल पॉलिशिंग, बरोबर आहे ना? येस 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 टाईल येस. टाईल पॉलिशिंग पासून सुरू केलं, ती मशीन भाड्याने घेऊन तुम्ही टाईल पॉलिशिंग करत होते. ऍज आय नो, म्हणजे मला तुम्ही येऊन सांगायचे तेव्हा की हे टाईल पॉलिशिंगचं हे काम केलं, याच्यातून 20 रुपये मिळाले, 50 रुपये मिळाले, आणि म्हणजे कोणतंही टेक्निकल बॅकग्राऊंड नव्हतं तुमच्याकडे, आणि तुम्ही अगदी आता हायटेक एवढ्या गोष्टी वापरतायत, शीट मेटल मध्ये, प्लास्टिक मोल्डिंग मध्ये. मी जेव्हा तुमच्या युनिटला आलो होतो तेव्हा तुम्ही मला जे पॅकेजिंगचं दाखवलं होतं की देश एक इन्व्हेन्शन आहे, हो. नाही का? तुम्ही म्हणजे जे कोरोगेटेड बॉक्सेस आहे, त्या कोरोगेटेड बॉक्सेस मध्ये ते प्लास्टिक कोरोगेटेड बॉक्सेस आणले की जे रियूज होऊ शकतात. नाही तर हे जे रिसायकल. आपले बॉक्सेस आहे ते एका नंतर परत डायरेक्ट रद्दीतच टाकावं लागतात, तुम्ही तर रियूज होतात. तर असे जे काही तुमच्या डोक्यात काही कल्पना आल्या, ज्या काही हे पण कल्पना माझ्या मते ना, तुम्ही टेक्निकल नाही आहात, पण नॉन टेक्निकल माणसाच्या डोक्यात कल्पना येत नाही असं मुळीच नाहीये. परंतु तुमच्या डोक्यात कल्पना आल्या आणि त्या तुम्ही अगदी वास्तवात आणल्या. हे नेमकं कसं बरं साधलं तुम्ही, म्हणजे हाऊ यू कुड डू दिस? बरोबर बरोबर सर, बरोबर आहे. तुम्ही जसं म्हणालात की जेव्हा मी नाशिक मध्ये आलो तेव्हा मला नोकरी पण मिळत नव्हती, तर मी टाईल्सचा पॉलिशिंगचा बिझनेस माझ्या डोळ्यापुढे आला आणि माझ्या लक्षात आलं की परत थोडीशी इन्व्हेस्टमेंट लागेल, कारण त्यावेळेस टाईल पॉलिशिंगचं मशीन प्रगतीचं 18,000 रुपयाला मिळायचं आणि ती 18,000चा कॅपिटलचा विषय होता. म्हणून मग आम्ही भाड्याचा विषय घेतला आणि भाडे 10 रुपये पर डेच्या हिशोबाने त्याचं भाडं होतं आणि 300 रुपये महिना होता. पण 300 रुपये महिना द्यायला नव्हता, पण त्या मशीन ओनरला आम्ही रिक्वेस्ट केली की मी तुम्हाला दर 5 दिवसांनी 6 दिवसांनी मी तुम्हाला देईल आणि नंतर आपण ते चालू ठेवूया. तर अशा पद्धतीने 4 ते 5 दिवसानंतर मी त्यांना 50 रुपये 40 रुपये असे नेऊन द्यायचो आणि ते टाईल पॉलिशिंगचा आमचा बिझनेस मी केला. एका लेवल पर्यंत मी जवळजवळ वर्षभर तो बिझनेस करून बघितला आणि माझ्या लक्षात आलं की ह्याला कुठेतरी लिमिट आहे आणि आपल्याला जे करायचं ते फार वेगळं आहे. कारण आम्ही 1 चे 2 मशीन भाड्याने घेतले, आम्ही सगळेच पॉलिशिंग करायचो, मार्बल करायचो, मोझॅईकनी सुरुवात केली, मार्बल पर्यंत नेलं. पण एक लक्षात आलं की याला कुठेतरी लिमिट आहे आणि आपल्याला इथे थांबायचं नाहीये. आपण 10 मशीन घेऊया, 10 लोक चालतील, पण कुठेतरी त्याला लिमिट आहे. आणि म्हणून मग मी एक दिवस ठरवलं की आपण हा बिझनेस आता इथे थांबू. आणि मला ते करत असताना सिव्हिलच्या ज्या ज्या लोकांच्या संबंधित मी आलो त्या लोकांमुळे मला जॉब पण मिळाला आणि मी जस्ट 500 रुपीजनी काम स्टार्ट केलं. त्याच्यात मला शिकायला मिळालं सिव्हिल, आणि मी सिव्हिल शिकलो म्हणजे नुसतंच बांधकाम, नुसतंच प्लास्टर असं नाही शिकलो. मी कम्प्लीट त्याच्यातली सिव्हिल इंजिनिअरिंग जी आहे ती शिकायचा प्रयत्न केला. मेजरमेंट्स कशी घेतात, काय रेशो असला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी मी जाणून घेतल्या. आणि मग मी सिव्हिल केल्यानंतर आम्ही स्वतःचं सेंटरिंग मटेरियल पण घेतलं, आम्ही सेंटरिंग पण करायचो. परत एक लेवलला आल्यानंतर लक्षात आलं की याला सुद्धा लिमिटेशन्स आहेत. म्हणून मग मी ते सिव्हिलचं जे लेबर कॉन्ट्रॅक्टिंगचं काम आहे ते परत थांबवलं आणि परत नोकरी चालू केली. नोकरी मी 3 ते 4 लोकांकडे केली वेगवेगळ्या. थोडासा स्वभाव जसं मी म्हटलं त्यामुळे जमायचं नाही, किंवा साइड बाय साइड मला कॉलेज पण करायचं होतं, एज्युकेशन कम्प्लीट करणं पण गरजेचं होतं, कारण पुढे लग्नाचा प्रश्न होता. तर त्यामुळे मी कमीत कमी म्हटलं आपण बीकॉम तरी करूया. अभ्यासामध्ये खूप काही माझं नव्हतं तेवढं, म्हणजे वर्गामध्ये जर शिक्षक शिकवत असतील तर लक्ष त्यांच्याकडे, म्हणजे नजर त्यांच्याकडे असायची, लक्ष ग्राउंडवर असायचं, अशी सिच्युएशन होती. त्यामुळे मी म्हटलं कमीत कमी आपण बीकॉम करूया, एकदा ग्रॅज्युएट झालं, एक लेबल लागलं की बाकीचं आपल्यासाठी जग मोकळं आहे. तर जसं तुम्ही म्हणाले की मग इंडस्ट्रीत आलो, रोबोटिक्स केलं, हे केलं. तर काय केलं की प्रत्येक वेळेस स्वतःला अपग्रेड करण्याचा प्रयत्न केला. जे नवीन आहे ते इमिजिएट स्वतःमध्ये कसं टाकून घेता येईल याच्यावर आम्ही खूप काम केलं. म्हणजे प्रत्येक ट्रेनिंग हे घेत गेलो, काय आहे मार्केटमध्ये, आणि सर्चिंग हे कंटिन्यूस चालू आहे. हा ऑनगोईंग गेला 30 वर्षाचा प्रवास आहे की काय नवीन येतंय, काय नवीन येतंय, काय नवीन बघायला मिळेल, काय करायला मिळेल, आपण काय करू शकतो, काय करता येईल, हे सतत शोधत गेला. आणि त्यासाठी आपण कुठलं एज्युकेशन घेतलं पाहिजे, काय केलं पाहिजे, हे सतत त्याचा मागमूस करत राहिलो. त्यामुळे हे शक्य झालं. आज आमच्याकडे रोबो आहे. रोबो जेव्हा पहिला शब्द कस्टमरने सांगितलं की तुला रोबो लावायला लागतील, त्यावेळेस मोठा प्रश्न आला की आता हे ऑपरेटिंग सिस्टीम, या सगळ्या गोष्टी. पण वर्षभरामध्ये आमच्याकडे
रोबो लागल्यानंतर आमची टीम, म्हणजे मी असं आणखीन मला एक सांगावं असं वाटतं की मी तर नॉन टेक्निकल आहेच, माझा एंटायर स्टाफ जो आहे तो पण नॉन टेक्निकल आहे. हा, एखाद दुसरा माणूस इंजिनियर असेल, पण बाकीचे सगळेच आम्ही सगळे नॉन टेक्निकल आहोत. पण आमची गाडी कुठेही अडत नाही. कारण काय होतं की रॉ मटेरियल सप्लायर पण शिकून जातात, कस्टमर पण शिकून जातो, आणि आपली जी टीम आहे, जी माझी टीम आहे, ती पण आम्हाला शिकून जाते. अर्ध शिक्षण आम्ही देतो, अर्ध शिक्षण ते देतात, कारण वेळेवरती करेक्शन्स करावं लागतात. ते सगळे बिचारे ते करतात आणि ते आपल्यापर्यंत आणून सोडतात. तर हे जे आहे हे कंटिन्युअस प्रोसेस मध्ये टाकून 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 या लेवल पर्यंत आलेलं आहे की आपल्याला आता जसं आम्ही अजूनही काही प्रोजेक्ट हातामध्ये घेतलेले आहेत, ते तर आमच्या म्हणजे शिक्षणाचा तर कुठलाही संबंध नाही त्या फील्डचा आणि त्याचा शब्द पहिले ऐकण्यापासून तर या लेवल पर्यंत आणण्यापर्यंत, किंवा जर कोणी म्हटलं की हा माणूस हे बनवतोय तर कोणाला बिलीव्ह पण नाही होणार, कोणी त्याच्यावर ऍक्सेप्टच नाही करणार. जर आपण, आणि आम्ही ठामपणे सांगतो की येस मी बीकॉम आहे. आपला कन्सेप्ट असा आहे की उद्योजक व्यक्ती हा टेक्नो कमर्शियल असावा. बरोबर. त्यांनी टेक्निकल नॉलेज घेत राहावं आणि कमर्शियल नॉलेज घेत राहावं. दोघांचं मिश्रण छान केलं तर व्यवस्थित उद्योग चालू शकतो. आणि ह्या कन्सेप्टवरती आम्ही इथपर्यंतचा प्रवास केलाय सर. तुम्ही अनेक गोष्टी सिद्ध केल्या आहे. बघा, तुमच्याकडे काही बॅकग्राऊंड नसताना, उद्योजक काही बॅकग्राऊंड नसताना तुम्ही आज उद्योजक झाला. तुमच्याकडे कोणतंही स्किल नसताना, कोणतंही टेक्निकल नॉलेज नसताना ते सगळं स्किल तुम्ही इन्कल्केट केलं, ते डेव्हलप केलं. म्हणजे मित्रांनो, मला सगळ्यांना सांगायचं असं आहे की असं काही गरज नाही की तुमच्याकडे ते टेक्निकल स्किल पाहिजे किंवा ती टेक्नॉलॉजी पाहिजे किंवा तुमच्याकडे भरपूर पैसे पाहिजे, तुमच्याकडे बॅकग्राऊंड पाहिजे. हे सगळे गैरसमज आहे आपले. हे सगळे गैरसमज जर दूर केले तर आज वैभव ज्या पोझिशनला आहे त्या पोझिशनला तुम्हाला सुद्धा येणं शक्य आहे. रिअली ग्रेट. हे खूप छान सांगताय तुम्ही. अगदी रोबोटिक्स सारख्या हायटेक टेक्नॉलॉजी तुमच्या, आणि तुम्ही अजून पुढे अजून जे सांगितलं ते अजून आश्चर्य आहे की सगळे तुमचा बराच स्टाफ हा नॉन टेक्निकल आहे. म्हणजे हे आपले जे भ्रम आहेत ना ते दूर झाले पाहिजे की हे काही नाही, टेक्नॉलॉजी कॅन बी इम्बाईब, ते सगळं डेव्हलप करता येतं ना. आता आम्हाला वेबिनारचं काय माहिती होतं, आम्ही आता वेबिनार घ्यायला लागलो. काही गरज नाही, यू कॅन ऑलवेज डेव्हलप द टेक्नॉलॉजी. मग वैभवजी, आता तुम्ही तर मी म्हणजे जे तुमचा प्रवास आता ऐकला सगळ्यांनी, मी माझ्याबरोबर, मला तर बऱ्यापैकी माहिती होता, पण एकातून दुसऱ्यातून तिसरं, म्हणजे तुम्ही काहीतरी वेगळं करायला गेले, झालं काहीतरी अजून वेगळं, नाही का. तुम्ही सिव्हिल करायला गेले आणि करता करता प्लास्टिक काय, पेंट काय, आणि अगदी शीट मेटल काय, अनेक गोष्टींमध्ये इरिगेशन काय, अशा काही गोष्टी तुम्ही करताय. पण मी तर अजून काही गोष्टी माहिती आहे मला तुमच्याबद्दल. मला सगळ्यांना सांगायचा खूप आनंद आहे. वैभव सध्या एका अशा प्रोजेक्ट मध्ये इन्व्हॉल्ड आहे की आपल्या ज्याच्यानी हे कोरोनाचं जे सध्या चालू आहे ते लाईफ सेव्हिंग साठी एक इक्विपमेंट ते बनवण्याच्या ह्याच्यात आहे. ते आता डिस्क्लोज करण्यासारखं नाहीये, परंतु डेफिनेटली इट्स अ व्हेरी बिग थिंग दॅट ही इज गोइंग टू डू. आणि आता जेव्हा त्यांच्या कन्याशी सुद्धा मी चर्चा करत होतो, म्हणजे वैष्णवी त्यांची कन्या आहे जी केमिकल इंजिनियर झाली. त्यांच्या डोक्यात अजून काही कल्पना आहे, म्हणजे जे डिझेलचं जे इफिशियन्सी ती 100% त्याची यूज कशी होईल. BS6 ज्या आहेत एन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रोडक्ट त्यांनी ते डेव्हलप केलंय. तर माझ्या मते वैभवजी तुमचे जरा आता फ्युचर प्लॅन बी जरा सांगून द्या ना. एकातून दुसऱ्यातून असं काय काय तुम्ही किती एवढे मल्टिपल प्रोजेक्ट करता आहात, आणि ते तुमचे फ्युचर प्लॅन बी सांगा. आणि एवढे सगळे प्लॅन तुम्ही कसे हँडल करू राहिले. लोकांना हा बी प्रश्न पडला असेल की एवढे मल्टिपल तुम्ही प्लॅन सांभाळताय, तुम्ही ते एकटेच आहे. ऍज पर ऍज आय नो यू आर द ओनली वन. आणि मग हे सगळं मॅनेजमेंट कसं काय होतंय, काय आहे त्याच्या मागे गमत, जरा तेही सांगा. सर, याच्या मागे एक अजून म्हणजे माझी जी मिसेस आहे ती टेक्निकल पार्ट बऱ्यापैकी, म्हणजे क्वालिटी सिस्टीम्स ज्या आहेत त्या बऱ्यापैकी त्या सांभाळतात. म्हणजे त्या रुटीन डेली कंपनीत येतात आणि त्या तो पार्ट जो आहे तो बघतात. बाकी जो डेव्हलपमेंटचा जो पार्ट आहे, फायनान्शियलचा जो पार्ट आहे तो कम्प्लीट मी बघतो. तर अशा पद्धतीने आमचं चालतं. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं, माझी टीम खूप स्ट्रॉंग आहे. माझ्या बरोबर जे लोक प्रवासाला निघाले आहेत ते लोक माझ्या बरोबर गेल्या 18-20 वर्षापासून आहेत. ते सगळे लोक मी सांभाळून ठेवलेले आहेत.
त्या प्रत्येक तो माणूस जो आहे माझा, तो माझ्यासाठी तेवढाच प्रेशियस आहे. आमची कंप्लीट टीम आहे ना सर, ती आम्ही मेंटेन केलेली आहे जशीच तशी. 17-18 वर्षापासून ती कंप्लीट टीम माझ्या बरोबर आहे. माझं प्लांट मॅनेजर माझ्या बरोबर आहे, माझी डेव्हलपमेंटची टीम माझ्या बरोबर आहे. आणि या टीमला जर म्हणजे परचेसवाल्याला सांगितलंय मटेरियल शोधा, ते शोधून आणून देतात, किंवा डेव्हलपमेंट वाल्याला सांगितलंय मशिनरी बघा किंवा रॉ मटेरियल बघा, तर त्या सगळ्या गोष्टी आम्ही तशा पद्धतीची टीमच नर्चर केलेली आहे. ते लोक माझ्या बाजूलाच असतात. आम्ही एकदा एक कन्सेप्टवर काम केलं की तो थॉट प्रोसेस त्यांना देऊन टाकला की ते सगळं मटेरियल आणून आमच्या पुढे टाकून देतात, चॉईसेस तयार होऊन जातात आणि मग आम्ही त्यातून शॉर्टलिस्ट करतो. हे सगळं सर जे आहे ना, म्हणजे एक जीवनामध्ये एक कन्सेप्ट अशी केलेली आहे की माणसावरती जबाबदारी टाका आणि विश्वास टाका, त्याच्यातून तुम्हाला 100% आउटपुट मिळणार आहे. माझ्याकडे हेच आहे की यस, तुला काय वाटतं ते सांग. आम्ही छोट्यातल्या छोट्या आमच्या स्टाफला विचारतो, तुला काय वाटतं, तुझं सजेशन सांग. उद्योजकांनी ना एक चांगलं लिस्नर असणं फार गरजेचं असं मला वाटतं. मी 10 शब्द बोलतो आणि 100 ऐकतो. क्या बात. 100 शब्द ऐकतो आणि 10 शब्द बोलतो. तर हे सगळं मटेरियल जे आहे ते छोट्या 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 पॉकेट्स मधून आपल्याला मिळत असतं आणि ते घेणं, ते जर घेतलं, कारण आपल्याला जर टीम, जसं तुम्ही म्हणाल की यस मी आणि मिसेस मिळून आम्ही दोघं जण करतो, परंतु प्रत्येक माणूस जेव्हा मोठा होतो ना, तेव्हा खूप जणांचे हात लागतात तरच माणूस मोठा होतो. एकटा माणूस कधीच मोठा होत नाही. सगळे लोकांची त्याच्या मागे सॅक्रिफाईस असते. लोक काम करतात तेव्हाच तुम्ही मोठे होत असता. आणि ही जी टीम आहे, ही टीम बिल्ड करणं, त्यांच्यावर विश्वास टाकणं आणि मग त्यांच्याकडून आउटपुट एक्सपेक्ट करणं, त्यांना त्या पद्धतीने आपण रिटर्न्स देणं आणि टिकवणं. आमच्याकडे एक पद्धत आहे सर की ज्या माणसामध्ये जे चांगले गुण आहेत ते शोधायचे आणि ते काम त्याला द्यायचं. याला हे जमत नाही, मग तू नको, हे नको नको, जो आलाय ना तो आलाय. प्रत्येक माणसामध्ये खूप चांगले गुण असतात. असं कोणीच नाहीये की त्याला तो अडाणी आहे, तो कमी शिकलेला आहे, काय नाही. माझी कन्सेप्टच नाही. त्याच्यात काय चांगलं आहे ते शोधा. 10 जणांना कामाला लावतो की याच्यात काय चांगलं आहे बघ रे, रिपोर्ट येतो संध्याकाळवर, सर आहे फार छान करतो, त्याला तेच काम द्यायचं. त्याला त्याचा इंटरेस्ट येतो, तो तेच काम करतो आणि अतिशय सुंदर पद्धतीने करतो. आमच्याकडे आजपर्यंत आम्ही गेल्या 23 वर्ष मी इंडस्ट्री चालवतोय सर, आम्ही एकाही माणसाला तू जा हा शब्द वापरलेला नाही. एखाद्या माणसाचं भलं जर होत असेल, त्याला गव्हर्नमेंटमध्ये जॉब मिळत असेल, त्याला मल्टीनॅशनल मध्ये जॉब मिळत असेल, आणखीन वरच्या कंपनीत जॉब मिळत असेल, किंवा शिक्षणासाठी तो जॉब सोडत असेल, तरच तो सोडतो. अदरवाईज आम्ही कोणालाही तू जा हा शब्द वापरत नाही, कधीही नाही. त्यासाठी आम्ही कुठलंही काम पण करत नाही. त्यामुळे लोक जे टिकून ठेवलेले आहेत तेच आमचं कॅपिटल आहे, तेच आमचं सगळं काही आहे. तर त्यामुळे हे सगळं शक्य होतं सर. आता ही जी कोरोनाची सिच्युएशन आहे, सगळं लॉकडाऊन आहे, तुम्ही काय करता आता तुमच्या, म्हणजे मी जे ऐकलं तुमच्याबद्दल की तुम्ही लोकांना म्हणजे आजही सगळ्यांना सांभाळून ठेवलेलं आहे, त्यांचं सगळं पगार पाणी तुम्ही करताय, जरा त्याच्याबद्दलही सांगितलं तर बरं होईल. असं होतं की जसं आपल्याला गव्हर्नमेंटनी सांगितलं की तुम्ही सॅलरीज द्या, तर आम्ही मी जसं कालच तुमचा फोन आला तेव्हा मी सॅलरी मध्येच होतो, तर आम्ही 31 तारखेपर्यंतचे सगळ्यांची सॅलरीज आम्ही देऊन टाकले. किंवा काही जे नव्हते अवेलेबल त्यांना कमिट केलं की यस तुम्हाला तुमची सॅलरी मिळून जाईल. कारण शेवटी प्रत्येकाला तीच एक आपल्याकडेच ते डोळे लावून बसलेले आहेत, त्यांना दुसरं काही नाहीच आहे. प्रत्येक जणाचा हातावर आहे, म्हणजे माझं सुद्धा हातावरच आहे. जर 2 महिने असंच चाललं तर काय करणार. म्हणजे इतर लोकांचा तर 1 दिवसाचा प्रश्न पडतो, म्हणजे जे डाऊन द लाईन आहे त्यांचा दिवसाचा प्रश्न आहे. आपल्याला 2 महिन्यांनी प्रश्नच पडणार आहे. पण ठीक आहे, ही परिस्थिती निघून जाईल. आता कोरोनाचाच विषय जर म्हणायचा झाला तर कोरोनाची अडचण तर डेफिनेट आहे, सगळ्या जगाला आहे, ती काय आपल्यालाच आहे असं नाहीये, सगळ्यांना आहे. त्याच्यातून मार्ग निघणार आहे. जपान सारखं शहर कम्प्लीट राख झालेलं शहर, 3 डेकेड मध्ये फिनिक्स पक्षासारखे ते बाहेर निघाले आणि आज जगावर राज्य करतात. त्याच्यामुळे कोरोना जरी आला, कोरोनाने जरी त्रास झाला, तर कोरोना मी तर असं म्हणेन की आपल्याला खूप अपॉर्च्युनिटी देणार आहे. कोरोनामुळे आपल्याला अपॉर्च्युनिटी आणि ह्याच्यात सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे की आपली जी लिडरशिप आहे ती खूप स्ट्रॉंग आहे.
आपली लिडरशिपमुळे आपण आज आहोत. नाही तर आज अमेरिकेत बघा, इटलीमध्ये बघा, स्पेनमध्ये बघा, चायनामध्ये बघा, आपण आपले जे लीडर आहेत, जे स्टेटचे असो सेंटरचे असो, ते इतक्या छान पद्धतीने आपल्याला हे सगळं कंट्रोल करून दिलेलं आहे आणि लोकांनी पण त्याचा चांगला त्यांना प्रतिसाद दिलाय. त्यामुळे खूप नंबर्स, नाही तर आपल्या भारतामध्ये इतकी मोठी जनता आहे, याचा इतका मोठा बॉम्ब फुटण्यासारखा होता, परंतु तो इतक्या छान पद्धतीने हँडल होतोय. आणि मला असं वाटतं सगळ्यांनी मिळून आणखीन जर साथ दिली तर हा कोरोना हा विषय संपून जाईल. आणि प्रत्येक उतारानंतर एक चढ येतो, तर हा चढ आहे. हा चढ एकदा आपल्याला चढायचा आहे, थोडा रेटून उतार येणार आहे, छान न काही फ्युएल टाकता पण गाडी आपली पळणार आहे. तर अशा पद्धतीने आणि शेवटी काय आशावाद असला पाहिजे. आणि कोरोनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर सर सलामत पडली पगडी 50. आपण आता जर आपली हेल्थ सांभाळली, कंप्लीट देशाची हेल्थ सांभाळली, तर खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळणार आहे. कारण आता काय होतंय की चायनाच्या बाबतीत लोकांचं पुऱ्या वर्ल्डचं हे मनातून चायना निघून चाललंय. तर ह्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मिळणार आहेत. आणि याचं उदाहरण जर म्हणायचं झालं तर परवाच्याच दिवशी अमेरिकेने आपल्याला मेडिसिन मागितल्या, गुजरातमध्ये आपल्या 4 फॅक्टरीज सुरू झाल्या. म्हणजे आपण फार्मा, आपण मेडिसिन अमेरिकेसारख्या देशाला जर द्यायला लागलो तर याच्यासारख्या आणखीन काय गोष्ट असणार. तर ह्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटी. आणि काय होतं की इथून पुढे शोध चालू होईल. आपल्याकडे काय होतं, शोध नव्हता होत. जेव्हा हे बंद होईल, जेव्हा चायना लोकांच्या डोक्यातून निघून जाईल, तेव्हा आपण शोधाच्या मागे लागू. शोधानंतर इन्व्हेन्शन, आणि मग नवीन नवीन प्रोडक्ट आपल्याला मिळायला लागतील. तर मला असं वाटतं की काही नाही, कोरोना आला का याच्या आधी पण खूप साथी आल्या, त्यातून आपण निघालो, याच्यातून निघणार आहे. आणि खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटी नवीन पिढीला आपल्याला मिळणार आहेत असं मला वाटतं सर. ब्लेसिंग्स इन डिस्गाईज ज्याला आपण म्हणतो ना, ते आहे की एवढ्या वाईटातून खूप चांगला येणार आहे. म्हणजे ते तर आपल्यासाठी खूप सुवर्ण काळ आहे पुढे. त्याच्यासाठी आपण अतिशय पॉझिटिव्ह माइंडसेटनी काम केलं पाहिजे, जे तुम्ही करतात. आणि ते म्हणतात ना, नेसेसिटी इज अ मदर ऑफ इन्व्हेन्शन. आता तुम्हाला ती गरजच निर्माण व्हा, यू हॅव टू इन्व्हेंट ऑर अदरवाईज पेरिश. नाही का? आता चायना जे काही करू शकलं ते इंडिया बी करू शकतं. असे 1000 वैभव जोशी जर तयार झाले तर भारत कुठल्या कुठे निघून जाईल. 1000 पाहिजे फक्त. विवेकानंदांनी सांगितलं होतं 100 युवक पाहिजे, भारत बदलून जाईल, जग बदलून जाईल. मी तर म्हणतो 1000 वैभव जर झाले ना तर पूर्ण इंडिया काय, आपण विल बिकम सुपर पॉवर. तुमच्यासारखे लोक जर झाले तर. एनिवेज, आता मला फक्त एक तुमच्या छोट्या गोष्टीबद्दल जाणून घ्यायचंय. मला हे माहिती आहे, म्हणजे यू आर व्हेरी सोशल पर्सन. म्हणजे जे आतापर्यंत तुमचं ऐकलं ते खूप छान आहे. आणि असे उद्योजक असायला पाहिजे. म्हणजे टाटामध्ये आणि अंबानीमध्ये जो फरक आहे, जेव्हा एकाला विचारलं, रतन टाटाला विचारलं की अंबानी तुमच्या नंतर आले आणि ते तुमच्या पुढे निघून गेले. अंबानी काय म्हणा, टाटा त्यांना काय म्हटले की ते ना, ते खऱ्या अर्थाने उद्योजक आहे, ते व्यावसायिक आहे. आम्ही इंडस्ट्रियलिस्ट आहोत. माझ्या मते तुम्ही त्या व्याख्येत बसतात, तुम्ही इंडस्ट्रियलिस्ट आहात. तुम्ही नफा तोट्याकडे विचार न बघता आपलं कसं एक्सपान्शन होईल. त्यांनी, टाटाने सुद्धा अनेक उद्योग नफा हा विषय बघितलाच नाही. त्यांनी फक्त देणं हा विषय बघितला. आणि नाही न म्हणणं, तुम्ही जे पहिल्या तुम्हाला जे कान मंत्र मिळाला, कोणत्याही गोष्टीला नाही म्हणायचं नाही, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि हीच माझ्या मते सगळ्यांनी अंगीकारली पाहिजे. तुमच्याकडून खूप घेण्यासारखं आहे. आता तुमचे काही सोशल उपक्रम, म्हणजे मला जे माहितीये, तुम्ही एक शाळा सुद्धा चालवतात, त्या मुलींसाठी शाळा चालवतात. आमच्या अगदी वनबंधूला सुद्धा तुम्ही मदत केलेली आहे, वनबंधू परिषदेला. अनेक काही गोष्टी तुम्ही करतात. खरं म्हणजे हे दान देणारे कधी सांगत नसतात, पण तरी सुद्धा तुमची ही सुद्धा बाजू लोकांना थोडीशी तरी कळायला हवी. म्हणजे तुम्हाला ते एम्बॅरेसिंग आहे प्रश्न, मला माहिती आहे, पण तरी थोडस जरा त्या कार्याबद्दल मी थोडस श्रोत्यांना कळालं पाहिजे की. सरांचा इंटरनेटचा इश्यू झाला. सर कंटिन्यू, तुम्ही आन्सर देऊ शकता. सर, हॅलो. येस सर, कंटिन्यू. सर, काय होतं की आता मी वयाच्या 50s मध्ये आहे आणि बिझनेस करतो आहे कंटिन्यूस. वेळ जर आपण 12-15 तास त्या व्यवसायाला देतोय तर नक्कीच तो व्यवसाय ग्रो होतोय. फोकस काम आहे, ग्रॅज्युअली ते होणारच आहे. जागेवर आपण 12-13 तास दिल्यामुळे त्या गोष्टी होत आहे. पण कुठेतरी आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, कारण ह्या समाजातून आपण घेतलेलं आहे.
तर याच्यामध्ये मला आचार्य गोविंद देव गुरुजींनी एक दिवस सांगितलं की तू नाशिकमध्ये एक छोटीशी मुलींसाठी स्कूल आपल्याला चालू करायची आहे, तर तू त्यासाठी पालकत्व स्वीकार. आणि मग आम्ही त्र्यंबकेश्वरच्या पायथ्याशी म्हणजे ब्रह्मा व्हॅली जी स्कूल आहे तिच्या कंपाऊंड मध्ये आम्ही एक छोटीशी 10 मुलींना घेऊन स्कूल चालू केली. आणि तिथे त्या मुलींना आम्ही कम्प्लीट फ्री एज्युकेशन, फ्री फूड, फ्री ऍडमिशन, फ्री बुक्स, एव्हरीथिंग फ्री अशा पद्धतीचं गुरुजींच्या माध्यमातून आणि कांचीचे जे शंकराचार्य आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या पण इच्छेने आम्ही ती स्कूल इथे चालू केलेली आहे. यावर्षी मागच्या वर्षी आमच्या 56 विद्यार्थिनी होत्या. यावर्षी आमच्या 100 क्रॉस करतायत आता मुली. आणि याच्यामध्ये आम्ही थोडस जुन्या संस्कार जे आहे, संस्कृती जे आहे, सणवार जे आहे जे लोप होत चाललेले आहेत. जसं आपण आता बघितलं की इतक्या सगळ्या स्पीड आणि फास्ट युगामध्ये आपण सगळे घरी बसलो आहोत आणि कोरोनाच्यामुळे आपण घरी बसलोय. तर अशा खूप काही गोष्टी आपल्या पूर्वजांनी डिझाईन करून ठेवल्या आहेत, त्या आता आपल्या लक्षात येत आहे की का पूर्वीचे लोक म्हणायचे की बाहेरून आलेल्या माणसांनी हात धुतले पाहिजे, पाय धुतले पाहिजे, चप्पल बाहेर काढली पाहिजे. या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या आपल्यावर संस्कार त्यांनी करून ठेवले, पण काळाच्या ओघात आपण कुठेतरी ते विसरून गेलो आणि लोकांनी ते बाजूला ठेवलं. पण आता असं जाणवतं की नाही, या प्रत्येक गोष्टीला, जसं आता परवाच्या दिवशी आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं की दिवा लावा, तिळाचा लावा, त्यात कापूर टाका. बाहेरून जे विषाणू येणार आहेत, किडे येणार आहेत, त्या दिव्याला अट्रॅक्ट होऊन ते तिथेच थांबून जातील, तुमच्या घरात प्रवेश करणार नाही. या ज्या गोष्टी या 1500 वर्ष 2000 वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी डिझाईन करून ठेवलेल्या आहेत, त्या आपल्यामध्ये रुजवून पण ठेवल्या आहे, पण आपल्याला कुठेतरी पाश्चात्य संस्कृतीमुळे विसर पडलेला आहे. तर हेच संस्कार आम्ही त्या मुलांवर द्यायचा प्रयत्न करतोय की ज्या ज्या छोट्या गोष्टी आहेत त्या कशा आपण त्यांच्यावरती संस्कार करू शकू. या पद्धतीने आम्ही म्हणजे संस्कार, संस्कृती, सणवार, पण आमची इंटिग्रेटेड स्कूल आहे. म्हणजे आम्ही कम्प्लीट सीबीएसई पॅटर्ननी इंग्लिश मिडियमचं शिक्षण देतो. म्हणजे काय की त्या करंट सिच्युएशन मध्ये पण राहायला पाहिजे. एखाद्या मुलीला वाटलं मला कलेक्टर व्हायचं तर ती झाली पाहिजे. एखाद्या मुलीला वाटलं मी गृहिणी झाली पाहिजे, चांगली तर झाली पाहिजे. आपली जी पुढची पिढी आहे, यांच्यापासून जी पुढची पिढी तयार होणार आहे, त्यांच्यापर्यंत आपले जे भारतीय संस्कार आहेत ते पुढे पोचत झाले पाहिजे. हा एक थोडासा नवीन उपक्रम आहे जो आमच्या स्वामीजींनी आम्हाला सांगितलंय. ती गाडी सर मी फक्त पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय, बाकी माझा रोल तसा. आणि याच्यात मुलींचा विषय असल्यामुळे माझी सौ जी आहे ती 100% त्याच्यात इन्व्हॉल्व आहे. माझी टीम आहे या व्यतिरिक्त, ते लोकही माझ्या बरोबर कंटिन्यूस त्याच्यात काम करतात आणि आम्ही हा एक विषय चांगल्या पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. याची दुसरी शाळा आम्ही आता लवकरच पुढच्या वर्षी पुण्यामध्ये पण चालू करणार आहोत अशाच पद्धतीची. माझे प्रश्न थोडे थांबवतो, पण एक शेवटचा तरी प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. आता आम्ही, तुम्हाला माहिती आहे, तुमच्यासारखेच नवनवीन उद्योजक घडवण्याचं काम करतोय. तर नवीन उद्योजकांसाठी काय संधी आहेत, कोणकोणत्या क्षेत्रात त्यांना काम करण्याच्या संधी आहे? तुम्ही माझ्या मते मध्ये घरच्या घरी तेल बनवण्याचं मशीन सुद्धा डेव्हलप केलं होतं. अजून अशा काय गोष्टी आहेत की ज्या नवीन लोकांना करता येणं शक्य आहे? तर त्याबद्दल जरा थोडस सांगितलं तर बरं होईल. मग बरेच श्रोत्यांचे सुद्धा प्रश्न आहेत, अनेक लोकांचे प्रश्न मला दिसत आहेत, त्यांचे आपण घेऊ, पण एवढं तुम्ही एक ऍड्रेस करावा असं मला वाटतं. बरोबर. जसं तुम्ही म्हणाले की ऑइल प्रेस मशीन, कारण घाण्याचा कन्सेप्ट जे आहे, तर घाण्याचं तेल खाणं, शुद्ध तेल खाणं हे आपल्याकडे राहिलं नाही. कारण मार्केटमध्ये आपल्याकडे जे अवेलेबल ऑइल आहे तेच आपण कसं बेस्ट आहे त्या ऍडव्हर्टायझिंग वर जाऊन आपण घेतो आणि त्याच्याने हेल्थचे इश्यूज तयार होतात असं मला वाटत होतं. म्हणून मी एकविरा अप्लायन्सेस नावाने एक नवीन 3 वर्षापूर्वी आम्ही प्रोडक्ट लॉन्चिंग चालू केलंय, जे फक्त आणि फक्त हेल्थ रिलेटेड असणार आहे. त्याच्यातलं पहिलं प्रॉडक्ट आमचं ऑइल प्रेस मशीन आहे. कुठल्याही पद्धतीच्या बिया तुम्ही सोयाबीन सोडून टाका आणि त्याच्यातून ऑइल क्रश करून फ्रेश तुमच्या टेबल टॉप वरती तुम्ही ऑइल घेऊ शकता. आणि अतिशय म्हणजे ज्या दिवशी तुम्ही टेस्ट करता त्या दिवशी तुमच्या लक्षात येतं की आज मी शेंगदाण्याचं तेल खाल्लं, आज मी तिळाचं तेल खाल्लं. तो फ्लेवर आणि तो रंग तो आपल्याला बघायला मिळतो. तर म्हणून आम्ही एक नवीन एकविरा अप्लायन्सेस खाली अशी सिरीज ऑफ प्रोडक्ट आणतोय. याचं मागचं अजून एक कारण आहे,
जसं इरिगेशन सिस्टम मध्ये काम करताना आम्ही डीलर नेटवर्कची टेस्ट घेतली की डीलर्सला मटेरियल जाणे, नंतर त्यांनी विकणे, त्याला पैसे मिळाल्यानंतर आपल्याला येणे. म्हणून आम्ही अमेझॉन, फ्लिपकार्ट हे जे विषय आज नव्याने मार्केटमध्ये आलेले आहेत ते विषय आपल्याला कसे बेनिफिट्स मध्ये करून घेता येईल यासाठी आम्ही हे प्रॉडक्टची सिरीज लॉन्च करतोय, जेणेकरून आम्ही अमेझॉनवर हे प्रॉडक्ट म्हणजे कस्टमर कोण आहे, कुठे आहे, कोणत्या वेळेस घेणार आहे काय माहिती नाही, पण ती अवेलेबिलिटी जसं अमेझॉननी फ्लिपकार्टनी तयार करून दिली त्याचा पूर्ण बेनिफिट आपल्याला इथे बसून नाशिकमध्ये बसून कसं घेता येईल. वर्ल्ड मधला आपला अमेरिकेतलाही कस्टमर असला पाहिजे, रात्री 3ला पण पर्चेसिंग झाली पाहिजे, दुपारी 2ला पण पर्चेसिंग झाली पाहिजे, अशा पद्धतीचा कस्टमर बेस आपल्याला कसा मिळेल आणि तो अमेझॉन मार्फत मिळाला म्हणून आपण ती एक सिरीज त्याच्यात तयार केली आहे, एकविरा अप्लायन्सेस नावाने. आता तुमचा प्रश्न असा होता की आपल्याला नवीन पिढीसाठी काय आहे. सर आता हा जो विषय कोरोनाचा आला त्यामुळे फार्म सेक्टर खूप आपल्याला कामात येणार आहे पुढे जाऊन. फार्मिंग इक्विपमेंट, फार्मिंग इरिगेशन, त्याच्यानंतर ऑर्गॅनिक फार्मिंग हे विषय आपल्याला खूप प्रकर्षाने पुढे येतील. कारण आता सगळे लोक शुद्ध काय याच्यावरती खाण्याचा प्रयत्न करतील किंवा आपल्याला कसं चांगलं मिळू शकेल ज्याच्यामध्ये इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड ह्या सगळ्या गोष्टी नसतील, हा एक विषय आहे. दुसरा महत्वाचा विषय एन्व्हायरमेंट आणि सेफ्टीमध्ये जे काम करतील, कारण युरोपियन सगळ्या कंट्रीज तुम्ही बघा ते लोक सेफ्टीवर फार काम करतात. आपल्याकडे 5 रुपयाची नोट जर पडली तर समोरून ट्रक येत असेल तरी माणूस पटकन वाकून 5 रुपये उचलायच्या मागे असतो, पण फॉरेन मध्ये तसं होत नाही. एक पेडेस्ट्रियन जेव्हा चालतो तेव्हा गाडी येऊन थांबते, त्याला पूर्ण क्रॉस होऊ देते. याच्यानंतरचा जो ट्रेंड आहे तो सगळा एन्व्हायरमेंट आणि सेफ्टीवरतीच. आपलं गव्हर्नमेंट पण खूप जास्त त्याच्यावर स्ट्रिंजंट होत चाललं. जसं आपण BS6 म्हणालो, BS6 नॉर्म्स मध्ये जे फ्युएल कन्झम्पशन आहे ते 95% जसं फायर होतं आणि उरलेलं नाही बर्न होतं, तर फ्युएल 100% जर झालं तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्याला पुढे जाऊन कामात येणार आहेत. तर मला असं वाटतं की सेफ्टी, हेल्थ, फार्मिंग आणि हाऊसकीपिंग, कारण बघा की आता हा जो ट्रेंड आहे, आता जे काही आपल्या पूर्ण देशभरात किंवा वर्ल्ड मध्ये चाललंय याच्यानी दिवसभरात मला तरी 40 वेळेस हात धुवायची सवय लागली. तर इथून पुढे क्लीनलीनेस वर खूप काम होणार आहे. प्रत्येक जण अवेअर होणार आहे की कुठली गोष्ट असेल ती स्वच्छ सुंदर कशी असली पाहिजे. तर हाऊसकीपिंग मध्ये पण खूप आपल्याला मोठ्या प्रमाणावरती, जसं BVGचे 60,000 लोक आहेत त्या पद्धतीचे असं जर काही झालं तर ते पण एक खूप छान अपॉर्च्युनिटी आपल्याला पुढे जाऊन मिळेल असं मला वाटतं. त्या व्यतिरिक्त चायनात जे काही बनतंय आणि चायनातून जे जे काही आलं ते सगळं आपल्यासाठी खुलं आहे, ते सगळंच आपण करू शकतो आणि ते आपण नेटाने केलं पाहिजे. ते जर केलं तर संपला विषय. आपण जागतिक महासत्ता जसं म्हणाले होणार आहे, आपण त्याच दिशेने आपली वाटचाल चालू आहे. असं मला वाटतं की सगळ्या उद्योजकांना माझी विनंती आहे की अपॉर्च्युनिटीज खूप आहेत, सगळं मांडून पुढे तयार आहे, तुम्ही सगळं एनकॅश करा. आणि मला असं वाटतं की उद्योगाला पैसे लागतात हा विषय डोक्यातून काढून टाका. उद्योगाला मुळीच पैसे लागत नाही. तुमच्याकडे काय अवेलेबल आहे याच्यावर तुम्ही थ्रस्ट द्या आणि त्याच्यातून काय काढता येईल, आणि ग्रॅज्युअली थोडंसं लेट होईल. एखाद्याकडे कॅपिटल जर 100% असेल तर तो थोडा स्पीडनी जाईल, तुम्ही थोडे कमी जाल, पण तुम्ही त्याच्याबरोबर नक्की जाणार एक दिवस. सातत्य जर असेल बिझनेस मध्ये, कन्सिस्टन्सी जर असेल तर नक्कीच त्याच्यासाठी, जसं सर म्हणाले किंवा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड नाही तर काय आहे, सातत्य आहे, तेच करण्याचं ध्येय आहे. पुन्हा पुन्हा त्याच जागेवर बसण्याची सवय आहे. जरी तुम्ही जागेवर बसले तरी प्रश्न सुटतो. तुम्ही तुमच्या कामाची जागाला तुम्ही 8 ते 10 तास प्रॉपर द्या, आपोआप तुमचे प्रश्न सुटणार आहेत. एवढं जरी केलं तरी उद्योग तुमचा भरभराटीला लागेल असं मला वाटतं. तर मला तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा द्यावेसे वाटतात. सर तुमचे असेच आशीर्वाद राहू द्या. आपण खूप नवीन उपक्रम करत राहू आणि पुन्हा भेटत राहू.
आशीर्वाद नाही, आमच्या शुभेच्छा आहे. वैभव, खूप छान तुम्ही सांगितलंय. एक फक्त छोटस ऍडिशन करतो. तुम्ही जे अमेझॉन फ्लिपकार्टचं म्हणत होता, आपण आता एक ई कॉमर्सचा कोर्स सुद्धा सुरू केलाय. लोकांनी कसं ऑनलाईन शॉप सुरू करावं याचा एक ऑनलाईन कोर्स सुरू केला आहे. आणि मला काय वाटतं, हे ठीक आहे अमेझॉन फ्लिपकार्ट आहे, पण आपण आपलं स्टोअर का करू नये, आपण आपला ब्रँड का करू नये. तर आपण या कार्यक्रमानंतर भेटू आणि आम्ही एक ऑनलाईन स्टोअर सुद्धा सुरू करू राहिलो. म्हणजे आपल्याच पार्टिसिपंट करतात. करेक्ट आपल्याच पार्टिसिपंट करता करायचं. उद्योगवाढीचा उपक्रम नाही तो. तर त्याच्यामध्ये बेसिकली आपले सगळे पार्टिसिपंट येतील आणि त्यांना ऑनलाईन ट्रेनिंग सुद्धा आम्ही देतोय की कसं आहे ऑनलाईन ई कॉमर्स कसं सुरू करावं, ते आम्ही त्याचं ट्रेनिंग देतोय. काल परवाच त्याचं सेमिनार झालं आमचं. परवाच त्याचं सेमिनार झालं. खूप रिस्पॉन्स चांगला आहे त्याला. तर त्याच्यामुळे तुमचे जे काही प्रोडक्ट आहे ते सगळे आम्हाला मिळून जातील. तर माझ्या मते आता राम बाकी कट झालं काहीतरी. मी आता ऑडियन्सचा एक क्वेश्चन असा आहे की तुमचे मल्टिपल प्रोजेक्ट्स आहे, तुम्ही जवळपास 7 ते 8 फॅक्टरी आज तुम्ही ओपन केलेला आहे, तर तुम्ही सायमल्टेनियसली प्रोजेक्ट मध्ये असतील ते करू. काहीतरी आवाज कट होतोय. हा काय म्हटले राम? तर तुमचे जे मल्टिपल प्रोजेक्ट्स आहेत, माझ्या मते बऱ्याच जणांनी एक प्रश्न, सॉरी चांडक सरांना मी म्यूट करतो. बोला राम. तर तुम्ही मल्टिपल प्रोजेक्ट्स मध्ये कॉस्ट आणि टाइम हे कसं मॅनेज केलं जसं एक्सपान्शन करत गेलंय? कॉस्ट म्हणजे प्रोजेक्ट कॉस्ट विचारतोय तुम्ही? करेक्ट. हा, प्रोजेक्ट कॉस्ट साठी मी तुम्हाला सगळ्या उद्योजकांना सांगेल की बिझनेस मध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही सायफनिंग करू नका. प्रत्येक वेळेस तुम्ही जे काही करताय ते तिथेच 1 रुपया आला की आम्ही त्याची एक वीट विकत घेऊन तिथेच लावलेली आहे. कुठल्याही पद्धतीने सायफनिंग केलं नाहीये. कंटिन्यूस 15-17 वर्ष बिझनेस केल्यानंतर मी स्वतःसाठी गाडी घेतली चांगली, स्वतःसाठी घर बांधलं, पण तोपर्यंतचा जो वेळ होता तो सगळा आम्ही आलेला रुपया तिथेच रिइन्व्हेस्ट करत राहिलो, आम्ही बाहेर नाही काढला. त्यामुळे प्रोजेक्ट कॉस्ट आम्हाला सोपी होत गेली. नंतर आम्ही जरूर फायनान्स घेतला, आमची बँकेकडून आम्ही फायनान्स जरूर उभा केला आणि त्या फायनान्स मधूनच बऱ्यापैकी प्रोजेक्ट उभे राहिले. पण त्यातल्या त्यात कमी लायबिलिटी कशी राहील याच्यावर आम्ही थ्रस्ट दिला. मॅक्झिमम लोन घेऊन काम करणं हा माझा स्वभाव नाही. आम्ही कमीत कमी लोनवर काम करतो आहोत. आमची लायबिलिटी तशी खूप कमी आहे. याचं एकमेव कारण आम्ही बिझनेस मधले पैसे बाहेर नाही काढले, बिझनेस मधले पैसे बिझनेस मध्येच ठेवले आणि म्हणून या गोष्टी साध्य झाल्या. मला असं वाटतं. येस ग्रेट सर. नेक्स्ट क्वेश्चन असं आहे की एखाद्याचं स्टार्टअप असेल तर त्याला वेंडर्स कसे कलेक्ट करावे, त्याने कसे कलेक्ट करायचे? कारण ऑलरेडी मार्केटमध्ये कॉम्पिटिटर्स असतात, तर एका स्टार्टअप साठी त्यांनी कसे वेंडर्स कलेक्ट करावे? मला प्रश्न तर नीट कळाला नाही हा प्रश्न. ओके, एखाद्याचं स्टार्टअप असेल ज्याला मल्टिपल वेंडर्स लागेल, तर त्याला त्या वेंडर्सला स्वतःकडे कसं अट्रॅक्ट करावं? कारण ऑलरेडी त्यांनी एस्टॅब्लिश कुठेतरी दुसरीकडे असेल तर त्यांनी स्वतःकडे अट्रॅक्ट करावं. बरोबर. नाही, तुम्हाला जर तुमचं स्टार्टअप असेल तर त्या पद्धतीचे वेंडर तुम्हाला सिलेक्ट करायला लागतील. म्हणजे तुम्ही खूप हायफाय वेंडर कडे गेलात, एखाद्या मल्टीनॅशनलला सप्लाय करतो आहे किंवा मोठ्या कंपन्यांना सप्लाय करतो आहे आणि मग स्टार्टअप वाल्यांनी त्याला अप्रोच केला, तर त्याची मानसिकता, त्याच्याकडचा फ्लो, याच्यामध्ये तुम्ही कसे इन होऊ शकता हे तुम्ही बघितलं पाहिजे. त्याकरता तुम्ही स्टार्टअप मध्ये आहात तर तुम्ही आयडिया जरूर त्या मोठ्या वेंडर्सची घ्या, परंतु तुम्ही छोटे छोटे वेंडर तुम्ही पण डेव्हलप करायला लागा. तुम्ही स्वतः डेव्हलप केले पाहिजे. तुमच्या बरोबर तुमच्या गाडीमध्ये बसणारे लोक तुम्ही जर तुमच्या बरोबरीने डेव्हलप केले, बरोबर घेतले, तर ते तुमच्या बरोबर लाईफ लॉंग राहतील. याच्याने काय होईल की तुमच्या बरोबर इतरही लोक डेव्हलप होतील, इतरही वेंडर्स डेव्हलप होतील. तुम्हाला जे सप्लाय करण्यासाठी लागणारे जे लोक आहेत ते तयार होतील आणि तशा पद्धतीने तुम्ही लोकांना तयार करा आणि सुरू करा. बरोबर. ओके. आणि अजून एक प्रश्न आहे की तुम्ही जेव्हा 1980s 1990sच्या टाइमला जेव्हा फर्स्ट प्लांट डेव्हलप केला होता,
तर तेव्हाची जी प्रोसेस आहे किंवा तेव्हा गव्हर्नमेंट कडून जो सपोर्ट आहे आणि आता एखाद्याला नवीन स्टार्ट करायचं असेल तर आता जो सपोर्ट आहे प्रोसेस मध्ये काय डिफरन्स आहे? प्रोसेसमध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. आम्ही त्यावेळेस लोनसाठी खूप जास्त प्रयत्न केले, प्रयत्नांची पराकाष्ठा केली. म्हणजे तेवढा वेळ, त्यावेळेस जो वेळ फायनान्ससाठी घालवला, तेवढा घालवला नसता तर आज कदाचित 815 प्लांट असते. इतका वेळ आम्ही त्यावेळेस फायनान्समध्ये घालवला. नशिबाने फायनान्सच नाही मिळाला आणि कळालं की ओन फंडवर सुद्धा बिझनेस होऊ शकतो. आणि मग आम्ही, आणि जसं कंपॅरिझन तुम्ही म्हणताय की आत्ताचं स्टार्टअप, आता खूप रूल शिथिल झाले. आमच्या वेळेस 18% व्याज होतं, आता ते 9.25% व्याज आलंय. किती मोठा फरक आहे. बरोबर. आणि लोन तुम्ही फाईल पुटअप करा, 15-20 दिवसात, 25 दिवसात फाईल प्रोसेस होऊन जाते. जर तुम्ही सबसिडीज बघितल्या तर इतक्या जास्त सबसिडीज आहेत, त्यातल्या त्यात महिला उद्योजकांना इतक्या जास्त, काही काही ठिकाणी 80-90% सबसिडीज आहेत. आता इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये, मशिनरीमध्ये इमिजिएट तुम्हाला 15%च्या सबसिडीज आहेत. तर खूप मेजर फरक आहे. त्याच्यामुळे आता स्टार्टअप मध्ये जे लोक बिझनेस करताय, सुरू करताय, त्यांच्यासाठी सुवर्ण काळ आहे उलट. तर त्याचं तुम्ही सोनं करून घ्या, मी असं म्हणेन. हा खूप मेजर फरक आहे. नक्कीच नक्कीच. आणि आम्ही उद्योगवर्धिनीतर्फे आम्ही आमच्या ऑनलाईन प्रशिक्षणामार्फत आणि तुमच्या गाईडन्स थ्रू नक्कीच हेल्प करू आणि ही जी इकोसिस्टम आहे डेव्हलप करायला आम्ही कायम पुढेच राहू. अजून एक प्रश्न असा आहे, आपण एक शेवटचा आता 1-2 प्रश्न घेऊ. तुम्ही एक टेक्निकल प्रश्न आहे, तुम्ही स्वतःचे टूल्स डेव्हलप केले का तुमच्याकडे टूल रूम आहे? नाही, आमच्याकडे टूल रूम नाहीये. आमच्याकडे 2 गोष्टीचा लॅकुना आहे, एक टूल रूम आणि एक डिझाईन सेंटर. त्याच्यावर आम्ही आता काम करतोय. कारण जसं मी म्हणालो की मोल्ड शॉप आहे, पेंट शॉप आहे, पॅकेजिंग शॉप आहे. आजकाल काय आहे की कस्टमरला कम्प्लीट सोल्युशन लागतं. एक कम्प्लीट सोल्युशन पाहिजे की ज्याच्यामध्ये या 5ची पण गोष्टी पाहिजे. म्हणजे पेंट शॉप पाहिजे, मोल्ड शॉप पाहिजे, पॅकेजिंग शॉप पाहिजे, टूल रूम पाहिजे आणि डिझाईन सेंटर पाहिजे. आमची नेक्स्ट जी मुवमेंट आहे ती टूल रूम आणि डिझाईन सेंटरचीच आहे. या 2 गोष्टी आम्ही आमच्या ग्रुपमध्ये टाकून घेणार आहे. आणि मग त्याच्यानंतर आमचं प्रवास, म्हणजे कस्टमरला जे अंडर वन रूफ पाहिजे ते सगळं अवेलेबल होणार आहे. ग्रेट ग्रेट. आणि आता आपण शेवटचा प्रश्न घेऊ. हा आपलेच अजून एक उद्योजक रवींद्र झोपे सर सुद्धा आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. त्यांची नमस्कार सर. फार मोठी इंडस्ट्री आहे MIDC मध्ये. आणि हा. झोपे सर जर का ऑनलाईन असतील तर सर तुम्ही विचारू शकतात प्रश्न. आम्ही अनम्यूट केलंय सर. सर, तुम्ही स्लो डाऊनच्या काळामध्ये कसं प्लॅनिंग करता, फायनान्शियल आणि पुढचे प्रोजेक्शन कसे तुम्ही मॅनेज करता? स्लो डाऊनच्या काळामध्ये सर आम्ही काय करतो की जसं आपण रिव्ह्यू घेत असतो सतत, की आपल्याला जेव्हा फास्ट टाइम असतो त्यावेळेस खूप काही गोष्टी करायच्या राहिलेल्या असतात. त्यावेळेस या स्लोडाऊनच्या पिरियडमध्ये आम्ही त्या सगळ्या डोक्यावर घेऊन करायचा प्रयत्न करतो. म्हणजे ज्या ज्या गोष्टी करायच्या राहिल्या आहेत त्या सगळ्या चॉप डाऊन करून त्या कशा क्लोज करता येईल स्लोडाऊन मध्ये, त्या गोष्टी आम्ही करायचा प्रयत्न करतो. जसं आता 1.5 महिना जो हा टाइम मिळाला आपल्याला, याच्यामध्ये आम्ही घरात बसून खूप साऱ्या गोष्टी केल्या आहेत की ज्या आम्हाला पुढे इमिजिएट चालू झाल्यानंतर कामात येणार आहे. आता राहिला फायनान्शियलचा विषय. सर, जसं मी म्हणालो की जी काही तुटपुंजी आमच्याकडे जमा होईल ते आम्ही बिझनेसमध्ये ठेवत असल्यामुळे आता जसं मी म्हणालो की मी कामगारांचे पगार देऊ शकतो, मी पुढच्या महिन्यातले पण पगार देऊ शकतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त मला असं वाटतं कुठल्याही उद्योजकांनी जर आपल्या फायनान्सला धक्का नाही लावला, त्याला पंक्चर नाही केलं, त्याला बाजूला नाही केलं, तर मला नाही वाटत की कुठे काय अडचणी येतील. मला असं वाटतं मी तुमचं समाधान केलं असं, किंवा काही वाटलं तर धन्यवाद. नक्की सांगा. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आपण आता इकडे आपला आजचा वेबिनार संपू. तुम्ही व्हर्च्युअली कनेक्ट झाले याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आज आपल्यासोबत 80 लोक कनेक्टेड होते, सगळे कनेक्टेड होते आणि आज 80 लोकांना आपण प्रेरणा देऊ शकतो, त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद. आणि चांडक सर, तुम्हाला काही कन्क्लुडिंग रिमार्क्स द्यायचे असेल?
मला सांगायचं आहे, आज आहे ना खूप लोक मोठे मोठे उद्योजक सुद्धा आलेले आहेत. आता रवींद्र झोपे आता आपण भेटलो त्यांना, त्याच्याबरोबर विराज लोमटेंना मी बघतोय, एस Great. पी लोंढे, नमस्कार एस पी sir. लोंढे आपले अशोका बिल्डकॉनचे वा जे वा वा. एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत, Yes sir. सीईओ आहेत, रादर ही इज अ सीईओ, ते हो, सुद्धा हो. या सत्रात आहेत. अनेक मोठे उद्योजक इथे आलेले आहेत तुम्हाला ऐकण्यासाठी. खरंच आय थिंक इट वॉज अ व्हेरी गुड इव्हनिंग. खूप छान वाटलं सगळ्यांना. माझ्या मते सगळ्यांना खूप प्रेरणा मिळाली असेल तुमच्या या भाषणातून. आणि सगळ्यांना मी सांगू इच्छितो की जे वैभव सारखे, रवींद्र झोपे सारखे असे अनेक उद्योजक आम्ही सिरीज आणणार आहोत. पुढे साधारणपणे निदान 25-30 उद्योजकांच्या भेटी तुम्हाला भेटतील, असे वैभव जोशी सारखे की जे तुम्हाला भेटतील, ज्यांनी असाच ईडीपी करून जे आज एवढं मोठं करतायत. आमचा एक ऑनलाईन ईडीपी सुद्धा, त्याला आपण उद्योजकता विकास कार्यक्रम म्हणतो, तो आता ऑनलाईन एक ईडीपी सुद्धा आम्ही सुरू करतोय. 8 आठवड्यामध्ये साधारणपणे विकेंड्स मध्ये, शुक्रवार शनिवार रविवार किंवा शनिवार रविवार अशा 8 विकेंड मध्ये एकदम पूर्ण उद्योजक बनण्याची पूर्ण प्रक्रिया तुम्हाला शिकवणार आहोत. आणि विशेष त्याच्यावर विशेष जो भर राहणार आहे, लॉकडाऊन नंतरच्या ज्या बिझनेस संधी आहेत त्यावर हा विशेष हे करणार आहे. त्याच्यामध्ये परत एकदा वैभव जोशींना आपण परत बोलू. आणि खूप छान वाटलं वैभव, इट वॉज रिअली गुड. आणि तुमचं वैभव असंच वाढत राहो. तुमच्यासारखे उद्योजक देशाला पाहिजे आहे, ज्याला सामाजिक भान आहे. नवीन नवीन रिसिव्हिंग मोड ओपन करत राहते. तुम्हाला ज्या संधी सापडतात त्याला कारण तुमच्यामध्ये ग्रॅटिट्यूड आहे. आणि हा ग्रॅटिट्यूड आजही आहे. मला खूप आनंद वाटतो. मी तुम्हाला ट्रेनिंग दिलं 88 मध्ये, 32 वर्ष झाले, पण आजही तीच भावना तुमची आहे. हा ग्रॅटिट्यूडचा भाव ब्राईट फ्युचर आहे. सर पण घरूनच ट्रेनिंग देत, सर पण घरून जॉईन झाले आहेत आणि टेक्निकलचा इश्यू हा माझ्या मते सगळ्यांना थोडा येऊच शकतो. तर I will conclude here. So thank you so much everyone and thank you so much वैभव सर. सर मी 1 मिनिट वेळ घेईल. Yes. जेवढे कोणी उद्योजक आता जॉईन होते, जसं सर म्हणाले, लोमटे सर आहेत, लोंढे सर आहेत, तर सगळ्यांना माझे खूप खूप शुभेच्छा. तुम्ही मला ऐकून घेतलं, थोडासा वेळ दिला, त्याबद्दल मी तुमचा ऋणी राहील. नवीन उद्योजकांसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. सिनियर उद्योजक तर आहेच, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. मी जरूर या लोकांना भेटेल आणि काहीतरी घेण्याचा प्रयत्न करेन. चांडक सरांचे आणि तुमचे खूप खूप धन्यवाद. आपण परत परत भेटत राहू आणि ही अशीच वृद्धिंगत होत राहील. सर आता आपण व्हर्च्युअल पेक्षा आता आपण फिजिकल केव्हा भेटू याच्यासाठी वाट बघू, पण तोपर्यंत ही सिरीज आपण कंटिन्यू ठेवू. अगेन ओके, हॅव अ गुड एव्हरीवन. थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू. बाय.